सर्वांना सलाम. आजच्या नाताळपूर्व संध्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझा विश्वास आहे तुमच्या सगळ्यांना जो आनंद आहे त्यापेक्षा मोठा आनंद प्रियांनो देवदूतांना देखील ज्यावेळेला मेंढपाळांना त्यांनी सुवार्ता सांगितली त्यावेळेला सुद्धा प्रियांनो तो आनंद होता. या प्रियांनो आपण त्या नाताळाच्या उत्सवामध्ये जाण्याआधी जी पूर्वसंध्या आहे त्यावेळेला प्रियांनो जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याआधी आपण सर्वजण प्रार्थना करूया. आपल्या मानं झुकूया प्रियांनो आणि परमेश्वराजवळ हा कार्यक्रम देखील आपण सादर करूया. प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानत आहोत प्रभू. आजच्या सुंदरच्या दिवशी पुन्हा एकदा प्रभू तुझ्या चरणाजवळ तुझं गुणगान आणि प्रभू परमेश्वरा तुला उंच करण्यासाठी आणि खरोखर जो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आहे त्या निमित्ताने प्रभू आज या सायंकाळच्या कार्यक्रमामध्ये आम्हा सर्व प्रियजनांना पुन्हा एकदा प्रभू तू नव्याने प्रभू परमेश्वरा आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या 2020 सालामधील प्रभू परमेश्वरा वेगवेगळ्या वातावरणामध्ये देखील प्रभू परमेश्वरा तू आमचा सांभाळ केला आणि यावेळेला देखील प्रभू परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानत असताना आम्ही संपूर्ण रीतीने आजची भक्ती देखील प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देत आहोत. जो कार्यक्रम आहे आणि जे प्रभू परमेश्वर गीत आहे ते सर्व प्रभू परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी असू दे. आम्ही खरोखर प्रभू खालवलं जावं आणि तू उंचावलं जावं प्रभू असं कार्य होऊ दे. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा जे काही गीत आहे आणि कार्यक्रम आहे तो तुझ्या पवित्र हातात सादर करत आम्ही येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू एक प्रार्थना. आमेन. यावेळेला प्रियांनो आपण गीत सर्वजण आपल्या क्वायरबरोबर देखील गाऊया. आपलं क्वायर आपल्यासाठी यावेळेला गीत गाणार आहे थवा दूतांचा रम्य नभी जमला. आपण सर्वजण प्रियांनो या क्वायरसाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये राहूया आणि आपण सर्वजण घरामध्ये असताना देखील प्रियांनो परमेश्वराच्या नावाचं गुणगान या गीताद्वारे आपण करूया. क्वायर यावेळेला समोर येईल.
क्वायरच्या सुंदर गाण्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया, त्यांचेसुद्धा आभार. यावेळेला प्रियांनो सूचना आहे, उद्याची भक्ती आपली 25 डिसेंबरची भक्ती, नाताळाची जी भक्ती आहे सकाळी 10 वाजता प्रियांनो आपल्या भक्ती मंदिरामध्ये राहणार आहे. आणि त्याच रीतीने यूट्यूबवरती देखील लाईव्ह प्रियांनो आपण सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु जर इंटरनेटचा काही प्रॉब्लेम असेल तर प्रियांनो आपण गुगल मीटची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच देणार आहोत. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर माझा विश्वास आहे तुम्हाला गुगल मीटच्याद्वारे देखील प्रियांनो 25 तारखेची भक्ती पाहायला मिळणार आहे. परंतु सगळ्यांना विनंती आहे, जे फक्त 60 वर्षाच्या पुढे लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांनीच घरी बसावं. आणि जे लहान मुलं आहेत, संडे स्कूलची लहान मुलं आहेत, त्यांनीसुद्धा घरी बसावं. पण तरुण संघ आणि त्याच रीतीने जे 60च्या आतमधले स्त्री पुरुष आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की 25 तारखेला कृपा करून तुम्ही आपल्या भक्ती मंदिरामध्ये येऊन जर बसलात तर फार चांगलं राहील. ऑनलाईन तुम्ही बसू नका, परंतु तुमची उपस्थिती या ठिकाणी असणं गरजेचं आहे. यावेळेला प्रियांनो आपण शास्त्रभाग वाचणार आहोत आणि आजच्या मनासाठी जो शास्त्रभाग घेतला आहे तो लूक शुभवर्तमान, नवीन करारामध्ये लूक शुभवर्तमान आणि त्याचा 2रा अध्याय, लूक शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय आणि 8 वचनापासून 20 वचनापर्यंत. लूक शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय 8 वचनापासून 20 वचनापर्यंत मी तुमच्यासाठी वाचत आहे. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय 8 वचन. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचं दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळंत्यात गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळ तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्यांच्यावर व त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमपर्यंत जाऊ व झालेली ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळवलेली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे व सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचं गौरव व स्तुती करत परत गेलेले आहेत. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. यावेळेला प्रियांनो, नाताळपूर्व संध्येचा जो कार्यक्रम आहे तो आपण पाहणार आहोत. परंतु त्याआधी पाळकीनबाई आपल्याला या कार्यक्रमाविषयी जी प्रस्तावना आहे ती यावेळेला आपल्याला सांगतील. ज्याला आपण थीमसुद्धा म्हणत आहोत तीसुद्धा आपल्याला प्रियांनो यावेळेला ते घोषणा करतील. यावेळेला पाळकीनबाई समोर येतील. सर्वांना सलाम. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आजच्या ख्रिसमस पूर्वसंध्यामध्ये स्वागत आहे. ख्रिसमस पूर्वसंध्यामध्ये कार्यक्रमामध्ये जाण्याआधी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. अतिपवित्र आमच्या आकाश पृथ्वीच्या निर्माण करणारे आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तुझे आम्ही आभार मानत आहोत, धन्यवाद देत आहोत प्रभू या सुंदरशा सायंकाळसाठी. पवित्र प्रभू, मागील सर्व दिवसांमध्ये तुझी कृपा दया आमच्यावर होती म्हणून प्रभू आजचा दिवस आम्ही बघू शकलो.
तुझी प्रीती आमच्यावर होती, त्यासाठी प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत. पवित्र प्रभू, जरी मागील अनेक वर्ष आम्ही ही संध्या प्रभू परमेश्वर बाप्पा एकत्र येऊन समोरासमोर बसून सर्वांचा त्यामध्ये सहभाग असायचा, यावेळेस प्रभू आम्ही तसं करू शकत नाही. तरी प्रभू परमेश्वर बाप्पा, तू जशा प्रकारे कुटुंबियांना सहाय्य केलेलं आहेस, त्यासाठी प्रभू तुझे आम्ही आभार मानत आहोत. तुला धन्यवाद देत आहोत त्या सर्व प्रियजनांसाठी ज्यांनी तुझ्यासाठी वेळ दिला, ज्यांनी प्रभू परमेश्वर बाप्पा ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग दिला, आणि प्रभू परमेश्वर बाप्पाचे सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी प्रार्थना करत आहेत. प्रभू परमेश्वर बाप्पा, फक्त तुझंच आणि तुझंच गौरव प्रभू या कार्यक्रमाद्वारे होऊ दे, ही तुझ्याकडे आम्ही नम्र लीन अंतकरणाने प्रार्थना करत आहोत. पुन्हा एकदा प्रभू, संपूर्ण वेळ तुझ्या हातात देत छोटीशी प्रार्थना पवित्र येशूच्या नावात करत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. दरवर्षी आपण 24 तारखेला एकत्र येऊन अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो आणि आपली संडे स्कूलची मुलं, तरुण संघ, स्त्रिया सर्वच आनंदाने ह्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होत असतात. आणि तेवढंच नाही तर आपण ह्या कार्यक्रमासाठी आपल्या शेजाऱ्यांना आमंत्रण देतो, फ्रेंड्स, रिलेटिव्स सर्वांना आपण ह्या ख्रिसमस संध्याच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रण देत असतो. आज देखील आपण सेलिब्रेट करत आहोत, पण आज आपण ऑनलाईन सेलिब्रेट करत आहोत. आणि त्याच प्रकारे आपण जसं आपण आधी आपल्या फ्रेंड्स, रिलेटिव्सला आपण बोलवायचो, आमंत्रण द्यायचो, यावेळेला आपण ऑनलाईन सेलिब्रेट करत असताना आपण त्यांच्याशी शेअर करूया. लिंक तुम्ही फॉरवर्ड करू शकता आणि त्यांच्याशी हा कार्यक्रम तुम्ही शेअर करू शकता. मगाशीच आपल्या कॉयरने खूप सुंदर गीत गायलं, थवा दूतांचा रम्य नभी जमला. किती सुंदर ते दृश्य असेल की आकाशामध्ये दूतांचा थवा आणि तोही सुंदर रीतीने गीत गात देवबाप्पाची स्तुती करत आहेत. प्रभूच्या जन्माची जी गुड न्यूज आहे, जी सुवार्ता आहे, ते दूत सांगत आहेत. कार्यक्रमामध्ये जाण्याआधी आपण थीम इंट्रोडक्शनमध्ये पवित्र शास्त्रातून काही वचनं पाहूया. लूक याचा दुसरा अध्याय मगाशीच पाळक सभांनी वाचलं. 8 वचनापासून 20 वचनापर्यंत त्यांनी वाचलेलं आहे. मी 8 वचन पुन्हा एकदा वाचत आहे, 8 आणि 9. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. वचन 10 मध्ये लिहिलं आहे, तो म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. आता हे सगळे लाईव्ह होते. देवदूतही लाईव्ह होता, मेंढपाळ पण लाईव्ह होते. ते समोरासमोर होते, फेस टू फेस होते. ऑनलाईन जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आम्ही एका बाजूला असतो आणि जे व्ह्युअर्स असतात ते दुसऱ्या बाजूला असतात. आणि त्यावेळेला आपण जेव्हा संदेश रेकॉर्ड करतो तेव्हा तो आपण काय करत असतो, फॉरवर्ड करत असतो. जेव्हा पूर्ण रेकॉर्डिंग होतं त्यावेळेला आपण तो संदेश फॉरवर्ड करत असतो आणि ते फॉरवर्ड केलेला जो लिंक असते त्याला URL असं म्हणतात. आणि ते URLवर क्लिक केलं की आपण कनेक्ट होत असतो. एकमेकांना आपण पुन्हा एकदा ऑनलाईन समोरासमोर पाहत असतो. देवाच्या दूताने या मेंढपाळांना जसं काय URL फॉरवर्ड केलं होतं, लिंक फॉरवर्ड केली होती. आणि फक्त लिंक फॉरवर्ड केल्याने फक्त त्यांनी सांगितलं नाही की त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, तर तो काय म्हणालेला आहे वचन 11 आणि वचन 12 मध्ये, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाने ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. बालक कसं आढळणार होतं? बाळंताने गुंडाळलेलं आणि गव्हाने ठेवलेलं, ही खूण देवदूतांनी दिली होती. अनेक वेळा काय होतं, जेव्हा आम्ही इथे ह्या ठिकाणी रेकॉर्डिंग झाल्यानंतर आम्ही जेव्हा लिंक फॉरवर्ड करतो त्यावेळेला
फक्त एक ब्ल्यू लाईन येते, ब्ल्यू अक्षरं त्यामध्ये येतात आणि मग ती लिंक फॉरवर्ड केल्यानंतर समजणं कठीण असतं की नक्की बाबा ही लिंक कशा बाबतीत आहे, कुठल्या संदर्भात आहे, कशासाठी आहे, कोणाची लिंक आहे ती फॉरवर्ड केलेली, ते समजणं कठीण असतं. पण जेव्हा मुलं ज्यावेळेला प्रयत्न करतात की नाही बाबा त्या ठिकाणी आपल्या चर्चचं नाव असावं, पाळकसाहेबांचं नाव असावं, जेणेकरून आपल्या चर्च ग्रुपवर टाकल्यानंतर ते सगळ्यांना समजेल ओके ही आपल्या चर्चची लिंक आहे आणि मग तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करता आणि मग त्या ठिकाणी आपण कनेक्ट होत असतो. हे अगदी तसेच आहे जसे देवदूतांनी मेंढपाळांना एक खूण दिली होती. काय खूण दिली होती की बाळंतीने गुंढाळलेलं एक बालक दिसेल आणि ते बालक तुम्हाला गव्हाणीत दिसेल. ज्या वेळेला हे देवदूतांनी जेव्हा शेअर केलं, देवदूताने जेव्हा मेंढपाळांना प्रभूच्या जन्माची बातमी सांगितली, प्रभूच्या जन्माची गुड न्यूज सांगितली, त्याच वेळी काय झाले, वचन 13मध्ये लिहिले, इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत त्याची स्तुती करत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. ज्यावेळी सुवार्ता सांगितली गेली मेंढपाळांना, त्याच वेळी पूर्ण समुदाय, देवदूतांचा समुदाय आकाशात प्रकट झाला आणि ते देवबापाची स्तुती करत राहिले. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. देवदूतांनी त्यावेळेला त्यांची जबाबदारी पूर्ण केली, सुवार्ता सांगण्याची. आज ही जबाबदारी आपल्यावर आहे. आपण ही महान जबाबदारी स्वीकारली आहे का? किंवा आपण ही पूर्ण करत आहोत का? आपण सुवार्ता सांगत आहोत का? की आपण ही जबाबदारी वेगवेगळी कारणं देऊन झटकून देत आहोत? वचन 15मध्ये लिहिले आहे, त्याच अध्यायात वचन 15, मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहमास जाऊ, बेथलेहमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट आहे जी प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. ते एकमेकांना म्हणाले चला. ते असं नाही म्हणाले की थंडीचे दिवस आहेत, रात्रीची वेळ आहे, तुम्ही आज जा आम्ही उद्या जातो, असं नाही म्हणाले. ते लगेच देवदूत त्यांच्यापासून गेल्या ते म्हणाले चला आपण बेथलेहमापर्यंत जाऊ. बेथलेहमापर्यंत जाऊ म्हणजे डिस्टन्सही असेल, ते काही जवळ नव्हतं, त्यांना चालत जाणं होतं, पण बेथलेहमापर्यंत जाऊ. रात्रीच्या वेळी ज्यावेळी त्यांना ती न्यूज समजली, ज्या वेळेस त्यांना ती लिंक फॉरवर्ड केली गेली, त्याच वेळेला ते जाऊन कनेक्ट होत आहे. प्रभूच्या जन्माची लिंक देवदूतांनी शेअर केली आणि मेंढपाळ लगेचच त्या ठिकाणी कनेक्ट झाले. 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ते हे मेंढपाळ देवाशी कसे कनेक्ट झाले. पहिली गोष्ट आहे, मेंढपाळ एकमेकांसोबत गेले. एकमेकांसोबत गेले म्हणजे त्यांनी कोणाला मागे पुढे ठेवलं नाही, कोणी सकाळी गेलं कोणी दुपारी गेलं असं नाही, एकमेकांसोबत ते गेले आणि ते घाईघाईने गेले. घाईघाईने आपण जेव्हा आपली चर्चची यूट्यूबची लिंक जेव्हा फॉरवर्ड होते तेव्हा आपण घाईघाईने सर्व आवरून बसत असतो का? आपण कनेक्ट होत असतो का देवबापाच्या वचनाशी? नाही. आपण कदाचित आई कुठल्या तरी कामात बिझी असेल, मुलं खेळत असतील, प्रत्येकजण जशी त्याची सोय असेल सोयीनुसार प्रत्येकजण कनेक्ट होत असतं. आपण घाईघाईने नाही, 10 वाजले आपण आता कनेक्ट व्हायचं असं आपण विचार करतो का? आहेत काही कुटुंब जे वेळेवर कनेक्ट होत आहेत. इथे मेंढपाळ तेच आपल्याला शिकवत आहेत, त्यांच्या जीवनातून आपण तेच शिकत आहोत. ते एकमेकांसोबत गेले, एकत्र बसले ते आणि घाईघाईने गेले, सर्व मिळून एक साथ ते कनेक्ट झाले. ह्याच गोष्टी आज आपल्याला मेंढपाळाच्या जीवनातून शिकायचे आहे. नम्र अंतकरणाचे, आज्ञाचे पालन करणारे, देवाचे आदरयुक्त भय बाळगणारे आणि देवाच्या शब्दाचा रिस्पेक्ट करणारे जे आहेत त्यांची प्रभू निवड करतो.
आणि ह्या मेंढपाळांनी आपल्या डोळ्यांनी प्रभूला पाहिलं. त्यांनी आपल्या डोळ्यांनी प्रभूला पाहिलं. पुढे वचन 18 मध्ये लिहिलं आहे, मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. फक्त ते जाऊन कनेक्ट झाले नाही तर त्यांनी शेअर सुद्धा केलं. स्वतः कनेक्ट झालेच, पण त्यानंतर त्यांनी इतरांना शेअर केलं. अजून एक शास्त्रभाग आपण वाचूया. मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचा 2रा अध्याय, पहिली 2 वचनं मी वाचत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचा 2रा अध्याय, पहिली 2 वचनं. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागे लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहोत. काही मागी लोक पूर्वेकडून यरूशलेमेत आले, कारण त्यांना त्याचा तारा पूर्वेस दिसला. त्याचा तारा म्हणजे कोणाचा तारा? यहुद्यांच्या राजाचा. यहुद्यांच्या राजाचा जन्म झाला आहे ह्याचे चिन्ह त्यांनी आकाशात पाहिले होते. तो एक विशिष्ट तारा होता. 21 तारखेला किती जणांनी पाहिले माहिती नाही, 2 ग्रह समोरासमोर आले होते आणि त्याला ख्रिसमस स्टार असे नाव देण्यात आले होते. हा तारा तशा प्रकारचा नव्हता, तर राजाचे आगमन ह्या पृथ्वीवर झाल्याची चिन्ह तो दर्शवित होता. वचन 2 मध्ये लिहिले आहे, यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहोत. मागी लोकांनी पूर्व दिशेस त्याचा तारा पाहिला आणि त्याला नमन करायला ते आलेले आहेत. हे मागे लोक पूर्वेकडून आले होते, तारा पाहून ते आले होते. यहुद्यांचा राजा कोठे जन्मला आहे ह्याचा शोध घेत ते यरूशलेममध्ये आले होते. आणि इकडे यरूशलेममध्ये यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे हे ऐकून हेरोद घाबरला आहे. आणि त्याच्या प्रजेचे जे सर्व मुख्य याजक होते, जे शास्त्री होते, त्यांना जमवून तो कन्फर्म करून घेत आहे की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. वचन 5 आणि वचन 6 मध्ये जर आपण वाचलं तर ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेहेमात. हेरोदाने विचारलं त्यांना की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे? ते म्हणाले यहुद्यातील बेथलेहेमात, कारण संदेश त्यांच्याद्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांता बेथलेहेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस. असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करेल असा सरदार तुझ्यातून निघेल. मिका 5 अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये हे लिहिलेलं आपल्याला सापडतं. संदेश त्यांनी प्रभू येशूबद्दल काय लिहिले त्याचे हेरोदाला काही घेणे देणे नव्हते. असं वाटतं त्याने पुढचे डिटेल्स ऐकलेही नसेल. जी प्रॉफेसी प्रभू येशूबद्दल केली होती ती त्यांनी ऐकलीही नसेल. त्याने फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे, जो यहुद्यांचा राजा आहे त्याचा जन्म कोठे व्हायचा आहे, आणि शास्त्रींनी सांगितलं की बेथलेहेमात. त्यांनी तेवढंच फक्त लक्ष दिलं असेल त्या शब्दाकडे. मुख्य याजकांनी व शास्त्रींनी ख्रिस्ताच्या जन्माबद्दल सांगितले खरे, बट दे डिडंट बॉदर टू गो अँड चेक द प्लेस. त्यांना काही घेणं देणं नव्हतं. अनेक लोकांना असं वाटतं की आपल्याला बायबलचं सर्व ज्ञान आहे म्हणून त्यांना इतरांना ज्ञान सांगायला खूप आवडतं, प्रतिष्ठा मिरवायला आवडते, दुसऱ्यांना डायरेक्शन द्यायला आवडतं. जसं ह्या ठिकाणी मागी लोकांना बेथलेहमकडे जाण्याचं डायरेक्शन दिलेलं आहे, स्वतः मात्र ते गेलेले नाही. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मागी लोक देखील बेथलेहमकडे निघाले. तेव्हा पहा वचन 9 मध्ये काय लिहिलेलं आहे, राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. जेव्हा आपण ख्रिस्ताचा शोध मनापासून करतो तेव्हा आपले मार्ग सोपे होतात. आपण त्याच्याशी इझिली कनेक्ट होतो. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला, कारण ते योग्य ठिकाणी कनेक्ट झाले. ऑनलाईन चर्च असल्यामुळे आपल्याला चॉईस आहे.
कारण आता यूट्यूबवर अनेक संदेश आहेत. काही चांगले संदेश आहेत आणि काही खोटे संदेश ते पण यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतील. फेसबुकवर सुद्धा आहेत. चॉईस आपल्याकडे आहे. मागे लोकांचा ताराविषयीचा अभ्यास खूप चांगला होता. त्यांनी आकाशात इतके लाखो तारे आहेत, पण त्यांनी इतर कुठल्याही तारेकडे कॉन्सन्ट्रेट केलं नाही, तर फक्त जो त्याचा तारा होता प्रभू येशूचा, त्याच ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं आणि म्हणून ते योग्य ठिकाणी कनेक्ट झाले आहेत. वचन 11 जर आपण पाहिलं, नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपल्या आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. सुरुवातीला आहे, नंतर ते त्या घरात गेले. ते गव्हाणीत गेले असं कुठेही लिहिलेलं नाही. आज अनेक ठिकाणी गव्हाणी डेकोरेट करत असताना त्यामध्ये मेंढपाळ पण असतात आणि बाजूला मागी लोक पण असतात. ते पण 3 असतात आणि त्यांची 3 उंट देखील तिथेच असतात त्या गव्हाणीमध्ये. बायबलमध्ये कुठेही मागी 3 आहेत असे कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच बायबलमध्ये सॅन्टा आणि ख्रिसमस ट्री ह्याचा देखील उल्लेख केलेला नाही. तरी देखील ख्रिसमसच्या काळामध्ये ह्याच गोष्टींची जास्त डिमांड असते. वचन 11 मी पुन्हा एकदा वाचत आहे. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपल्या आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. कोणाला नमन केले? त्याला नमन केले, मरियेला नाही नमन केले. त्याचा तारा पाहून आलेले हे मागी त्याला नमन करण्यासाठी पूर्वेपासून यरुशलेमेत आले होते. अभ्यासकांची त्यांच्याबद्दलची वेगवेगळी मतं आपल्याला इंटरनेटवर वाचायला मिळतात. KJV इंग्लिश बायबलमध्ये त्यांना वाईज मेन असे म्हटले आहे आणि मत्ते 2 अध्यायात जर आपण त्याचं टायटल जर पाहिलं तर त्या ठिकाणी देखील मत्त्याने लिहिलेलं आहे, ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. मत्ते कशा प्रकारे प्रभू येशूला इंट्रोड्यूस करत आहे ते पाहूया. पहिल्या अध्यायात तो वंशावळ देत आहे हे दाखवण्यासाठी की प्रभू येशू एक रॉयल फॅमिलीमधून आहे आणि दुसऱ्या अध्यायात तो राजा आहे हे स्पष्ट करत आहे. आणि म्हणूनच मागी लोक यहुद्यांचा राजा कुठे आहे हे विचारत यरुशलेममध्ये आलेले आहेत. त्याला नमन करण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे ह्या ज्ञानी लोकांना प्रभू येशूच्या जन्माची भविष्यवाणी माहीत होती का? हो. देवाच्या वचनाचे जे मोठे अभ्यासक आहेत ते ह्या संदर्भात आपल्याला आपले लक्ष दानियलच्या पुस्तकाकडे लावतात. दानियल ह्याचा 2 अध्याय दानियल ह्याचा 2 अध्याय 48 पासून आपण वाचलं. मग राजाने दानियेलास थोर पदास चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्यास बाबेलाच्या सर्व ज्ञानांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले. दानियल ह्याच्या 2 अध्यायामध्ये नबुकदनेस्सर राजाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ जेव्हा दानियेलाने सांगितलं तेव्हा राजाने त्याला काय केलं? थोर पदास चढवले. दानियेलाला थोर पदास चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्यास बाबेलाच्या सर्व ज्ञानांच्या प्रमुखांचा अध्यक्ष दिले. आपल्याला ह्या ठिकाणी देखील ज्ञानी बघायला मिळतात. ज्ञानांचा प्रमुख ह्यांचा अध्यक्ष दानियेलाला केलेले आहे. किती अद्भुत गोष्ट आहे ही. ह्याहूनही अद्भुत प्रकारे देव दानियेलाला सहाय्य करत होता, कारण दानियल देव बापाशी कनेक्टेड होता. जिवंत देवाने दानियेलाला सिंहाच्या गुहेतूनही सुरक्षित बाहेर काढले. हे पाहून दर्यावेश राजा अत्यंत हर्षित झाला होता आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना त्याने कळवले. दानियल ह्याचा पुन्हा एकदा आपण दानियल ह्याचा 6वा अध्याय काढूया. दानियल ह्याचा 6वा अध्याय 25 वचनापासून मी वाचत आहे.
मग पृथ्वीवरील सर्व राजा, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस दर्यावेश राजाने असे लिहून कळवले की तुमचे कल्याण असो. मी फरमावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे. तो सर्व काळ जवळ आहे. त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएलला सिंहाच्या पंजातून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे. आमेन. किती सुंदर साक्ष दानिएलाने बाबेलमध्ये ठेवली होती, कारण तो कनेक्टेड होता. तो देवबापाशी कनेक्टेड होता. पुन्हा एकदा आपण मत्तई ह्याचा 2रा अध्याय आणि 11वं वचन बघूया. 11व्या वचनाचा ब भाग जो आहे त्यामध्ये लिहिले आहे, आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. मागे लोकांनी काय केलं? येशू बाळाला नमन केलं, कारण तो यहुद्यांचा राजा होता. त्याला नमन केलं आणि त्याला आपल्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे अर्पिली. जणू काय त्यांनी त्या ठिकाणी त्या राजाचा अभिषेक केला आहे. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा आपण एक उजळणी बघूया. देवदूतांनी लिंक फॉरवर्ड केली, मेंढपाळ कनेक्ट झाले, त्यांनी इतरांना शेअर केले आणि देवाचे गौरव व स्तुती करत ते गेले. मागी लोक पूर्वेकडून यरुशलेमेस आले, खऱ्या राजाचा शोध करत ते आले. योग्य ठिकाणी ते कनेक्ट झाले आणि देवबापाने त्यांचे मार्ग बदलले. पण हेरोद, मुख्य याजक व शास्त्री हे माहीत असूनही कनेक्ट झाले नाहीत आणि ते त्यांच्या अंतःकरणात ख्रिसमसचा आनंद गमावून बसले. जाता जाता एकच प्रश्न विचारेन, आर यू कनेक्टेड विथ गॉड? तुम्ही देवाशी कनेक्टेड आहात का? आवाज वेगवेगळ्या कुटुंबियांना विचारतो, काय तुम्ही देवाशी जोडले आहात काय? प्रत्येक कुटुंबाचा प्रतिसाद आवाजाला काय आहे ते आपण पाहूया. तुम्ही देवाशी जोडले आहात का? कोण बोललं? हो, हे काय, आम्ही कनेक्टेड आहोत. हे देवाचे सेवक किती सामर्थ्यशाली प्रार्थना करतात ना, झटपट लोक बरे होतात. बरं झालं ऑनलाईन चर्च सुरू झालं. कोणाला समजत आहे आपण कोठे कनेक्ट आहोत? अगं मम्मी, त्या अंकलचं चॅनल लाव ना ग. ते नाहीत का आशीर्वादित तेलाची बाटली विकतात आणि त्यांचे संदेशाने पवित्र आत्म्याला बोलवतात. हो का? त्यांच्याकडून आशीर्वादाच्या तेलाच्या बाटल्या आणायला सांगते मी तुझ्या पप्पांना. कोविड कोरोना जाईपर्यंत आपण तेच तेल वापरत जाऊ. हो ना ग, मला पण आता वाफ घ्यायचा खूप कंटाळा आला आहे. Are you connected with God? झालं का रे? नाश्ता वाढ लवकर, उशीर होतोय मला. तू काय खेळत बसलाय? संध्या चालू आहे ना? बाय साहेबची गोष्ट सांगणार आहे ती आई. अहो पप्पा, ते संडे स्कूल आहे क्या? खेळू द्या ना जरा वेळ व्हिडिओ गेम. हे बघा, हा घ्या नाश्ता. ठेवू द्या ना मुलांना थोडा वेळ. मी ऐकत आहे संदेश. मी जातो व कामाला. शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना आता भीती वाटली. हा जो भूतग्रस्त मनुष्य आहे, आधी त्यांनी पाहिलं होतं त्याला, तो किती वाईट रीतीने साखळदंड
Are you connected with God? कोण बोललं? अरे बापरे, 10 वाजले. चर्च तर चालू पण झाला असेल. ये खूप. अरे बाळक साहेबांनी तर अजून लिंक पाठवलीच नाही. अरे देवा, वायफाय बंद आहे. अरे उठ ना, 12 वाजून गेले. चर्च तर कधीच संपून पण गेलं. हो हो उठतो. आई, आज काहीतरी चमचमीत झणझणीत बनव बरं. बरेच दिवस झाले हॉटेलमध्ये पण जाता येत नाही लॉकडाऊन असल्यामुळे. तू आधी भाजीला आणून दे मला काहीतरी, मग मी करते. अगं मला माझं चर्च राहिलंय ते अटेंड करायचंय. तू पप्पांना पाठव. ठीक आहे. पण प्रियानो, आज प्रभू संधी देत आहे. आपलं आत्मपरीक्षण करूया आणि प्रभूकडे प्रार्थना करूया. होय प्रभू, आम्ही पुन्हा हे स्वर्गीय पिता, या कुटुंबासाठी तुझी स्तुती असो. तुझा गौरव करत आहोत. आपण पुन्हा पहिल्या कुटुंबाकडे येत आहोत. जे खोट्या शिक्षणाला प्राधान्य देत होते तेच कुटुंब आपण पाहूया. आई, हा बघ दादा, आशीर्वादाचं तेल लावून कामावर जातोय. अगं तेल संपलं तर मी काय करू? आशीर्वादच तेल आहे ना, तर मी सुरक्षित आहे. सारखी आहे करत राहते. चल येतो गाई, बाय बाय. अगं प्रीती, त्या मिनिस्ट्रीला पैसे पाठवायचे आहेत ना, माझ्या अकाउंट मधून ऑनलाईन 3,000 रुपये पाठवून दे. आणि चर्चला किती पाठवायचे? सध्या आपण कुठे जात आहोत चर्चला? मिनिस्ट्रीला आणि संस्थेला पैसे पाठवून दिले तर आपल्या घरात भरभराट येईल, खूप पैसे येतील, आपल्या सर्व आजारांपासून आपलं संरक्षण होईल. बर, ठीक आहे. दे इकडे तुझा मोबाईल. हे घे, पाठवले बघ. अरे रे दादा, इतक्या लवकर कसं काय आलास घरी? आज कामाला सुट्टी आहे का? नाही ग, आजच नाही, आता कायमची सुट्टी आहे. का बरं, काय झालं? कोविडमुळे जगातली आर्थिक परिस्थिती मंदावलेली आहे. त्यामुळे कंपनीने जे टेम्पररी काम करत होते सर्वांना कंपनीने काढून टाकले. बापरे, इतरांचं माहित नाही, पण आपल्याबद्दल असं घडायला नको होतं. आता आपल्याकडे जे आहे त्याचंच घर चालवावं लागणार आहे नवीन नोकरी मिळेपर्यंत. अरे, आईला रडू आवरत नाही, कारण मुलाची नोकरी गेली आणि लोकांना दिसावे म्हणून दानधर्म करण्यात पैसेही गेले. हे खरंच कनेक्टेड होते का? हो, पण योग्य ठिकाणी नाही. तर जाऊया आपल्या दुसऱ्या कुटुंबाकडे. पप्पा, तुम्ही बोलत का नाही आहात? काय नाही रे, तू खेळ जा तिकडे. काय झाले? का चिडतोय मुलांवर? यात त्यांचा काय दोष? गेले 8 महिने झाले आपल्या लॉकडाऊनमुळे चर्च बंद आहे. आपली प्रार्थना वेळेवर होत नाही. त्यामुळे घरात अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जाऊन येतो थोडं बाहेर. आता कुठे चाललात? येतो जाऊन बाहेर. उशीर झाला, तू जेवून घे. अरे ये सलाम सलाम सलाम. ये ना, कसा आहेस तू? आणि व तुझे लेकर बरे आहेत? सर्व बरे आहे बाळक साहेब, पण मीच थोडा काळजीत आहे. अरे का बरं, काय झालं? मन मोकळेपणाने बोल माझ्यासोबत. पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा,
पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा। मेरी सहायता कहाँ से आएगी, मेरी सहायता कहाँ से आएगी। जिसने आसमान और जमीन बनाई है, उसी खुदा को मैंने मददगार पाया है। मदद वहीं से मैं तो पाऊंगा। थँक्यू बाळासाहेब, तुमचे बोलून मला खूप मन हलकं झालं आणि मी वचन देतो की इथून पुढे देवाचं मी देवालाच देणार. आनंद वाटला मला हे ऐकून. परमेश्वर आपली काळजी घेणारा देवबाप आहे. त्यामुळं हे वचन मला नसून तर देवबापाला दे आणि घरी ज्यावेळेस जाशील तेव्हा सर्वांना माझा सलाम सांग. थँक्यू बाळासाहेब, मी येतो मग. ओके. ये गे इकडे बस ना. आता रविवार पासून सर्वांनी लवकर उठायचे आणि ऑनलाईन भक्तीसाठी बसायचे. जसं आपण पहिले चर्च जात होतो तसं. आणि त्यावेळी कोणी काही कामकाज करणार नाही. समजलं का रे? हो पप्पा. पहिले पेत्र ह्याचा 5वा अध्याय आणि वचन 6 मध्ये लिहिले आहे, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. पुन्हा एकदा आपण आपल्या तिसऱ्या कुटुंबाकडे येत आहोत. बघूया यांचं संडे सेलिब्रेशन कसे चालू आहे ते. आई पप्पांना येताना आईस्क्रीम पण आणायला सांग. तूच कॉल करून सांग त्यांना. अगं मी चर्च अटेंड करत आहे. ठीक आहे. काय यार, तोच बोरिंग संदेश दुसऱ्या चॅनलवर पाहू. इथं पण संदेश, इकडे बघू. अरे वा, किती रॉक सॉन्ग. अशी पण गाणी गाऊन देवाची स्तुती करता येते. कोण सांगणार आपण आपल्या या लोकांना नुसतं उपासना संगीत घेऊन बसतात. आम्ही हेडफोन लावतो, मम्मीने ऐकलं तर ओरडेल मला. आई आई हे बघ. काय रे, काय झालं? हा उपदेशक काय बोलतोय? हा बोलतोय प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होणारच नाहीये. आपल्याला सर्वजण मूर्ख बनवतात एवढे दिवस. थांब, मी पाळक साहेबांना फोन करून विचार. थांब 1 मिनिट थांब. आज तू पाळक साहेबांचा पूर्ण संदेश ऐकलास का? हो ऐकलं ना. खोटं बोलतोस तू. आज पाळक साहेबांनी प्रभूच्या दुसऱ्या येण्यावरच संदेश दिला. तू चर्च अटेंड करत आहे असं सांगून तू आम्हाला फसवू शकतोस, पण देवाला नाही. तुमच्या आजच्या जनरेशनच्या मुलांना ना फक्त पब्लिसिटी करणारे पिक्चर्स आवडतात. भक्तीमध्ये रॉक सॉन्ग आवडतात. पण कधी विचार केलाय का ह्या सर्व गोष्टी देवाला आवडत असतील का म्हणून? एके दिवशी ना प्रभूचं येणं अचानक होईल आणि त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो घेऊन पण जाईल. पण तू इथंच विचार करत बसतील की आज प्रभूचं दुसरं येणं खरं आहे की खोटं. सॉरी मॅम. ठीक आहे, पुढच्या रविवारपासून आपण सर्वजण एकत्र भक्तीला बसायचं, तेही अगदी वेळेवर. एकटं असलं की सैतानाचा शिरकाव तिथे होतो. तेच सर्वजण एकत्र असतील तर सैतानाचं काही चालत नाही. कधी आई आणि कधी वडील दोघांनीही आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. ह्यातच कुटुंबाचे हित आहे. आता आपण येत आहोत आपल्या 4थ्या कुटुंबाकडे. मगाशी जे कुटुंब भक्तीसाठी प्रार्थनेसाठी वेळेवर बसले होते त्यांचे काय चालले आहे पाहूया का? आज पगार झाला आहे आणि त्यातून दशमत बाजूला काढून ठेव. हो, आहे माझ्या लक्षात. तुमचा दशमन चर्चच्या पाकिटात गेल्याशिवाय हा पैसा कपाटात जाणार नाही. पप्पा, मम्मी, मी फर्स्ट क्लासने पास झाले. अरे वा वा वा, प्रभूची दया खरंच. अरे टेना कुठं दिसत नाही. टीना, अहो तिची मैत्रीण आलीये, आहे आतमध्ये. मी बोलवते. टीना, ए टीना, टीना. काय झालं? अगं तिची तब्येत ठीक नाही, दवाखान्यात चालली ती. का बरं, काय झालं तिला? काय माहित. मम्मी, अगं मीनाक्षीचे रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. तिच्या घरच्याचे देखील रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. तिचं घर सील केले आहे, बघ ना. आता काय मुली
ते कालच आपल्या घरी येऊन गेले होते ना, हो ना. तरी मी तुम्हाला सांगत होतो घरात कुणाला येऊ देऊ नका. हा आता ते लोक येते ना आपल्याकडे, आता आपण सगळ्यांना क्वारंटाईन करून टाकते ते आता. तर माझ्या तुम्हाला सांगितलं होतं घरात कुणाला येऊ देऊ नका. पप्पा, हे लोक आले आहेत. मी सरकारी दवाखान्यामध्ये आलाय. तो मला असं काही सर्दी खोकलाचे लक्षण दिसतात का? म्हणजे आहेत का तुमच्यामध्ये? बरं, मी तुमच्याची चेकिंग करतो, मग म्हणजे तुमचे रिपोर्ट येऊन जातील. घाबरू नका. आपण सर्व ही परिस्थिती परमस्तुत्य प्रभू येशूच्या हातामध्ये देऊया. सर्व मिळून आपण प्रार्थना करूया. या प्रभू येशू, ही सर्व परिस्थिती आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. ही सर्व परिस्थितीचा ताबा तू घे प्रभू. प्रभू, आम्हा प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातात दे. ही लहानशी विनंती, लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रिय येशू याच्या गोड प्रिय नावात प्रार्थना केली, पित्या तू आई. आमेन. मी लगेचच हा मेसेज आपल्या चर्चच्या ग्रुपवर टाकते, म्हणजे चर्चची मंडळी आपल्यासाठी प्रार्थना करेल. मला पूर्ण विश्वास आहे आपल्याला काहीही होणार नाही. पप्पा, हे पहा, चर्च आपल्यासाठी प्रार्थना करत आहे आणि इतर प्रेयर ग्रुपला देखील प्रार्थना करायला सांगितले आहे. डोंट वरी पप्पा, प्रभू येशू ख्रिस्त त्या कोविडला आपल्या पायाखाली दाबले आहे. हॅलो. हा, अरे वा, थँक्यू. अरे आपल्या सर्वांचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. वा, चला सर्वजण देवाचे आभार मानूया आपण. मी हा लगेच आनंदाचा मेसेज आपल्या चर्चच्या ग्रुपवर टाकते. हो, या आपण सर्व मिळून प्रार्थना करूया. त्याच्या विश्वासणाऱ्यांभोवती तो त्याच्या आशीर्वादाचे कुंपण ठेवत असतो आणि त्याच्या लोकांना तो सुरक्षित ठेवतो. आर यू कनेक्टेड? काय तुम्ही सुद्धा जोडलेले आहात का? आपण वेगवेगळे आपल्या कुटुंबातल्या सीन्सला पाहिल्यासारखं असं वाटतंय का तुम्हाला? कदाचित काही जणांना असं वाटत असेल की अरे हे तर आपल्या घरातलं सीन आहे, परंतु हे सर्व काल्पनिक पात्र आहेत प्रियातो, पण घटना मात्र सगळ्या सत्य आहेत. आणि तुमच्यासमोर हा कार्यक्रम फार सुंदररीतीने सादर करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या कुटुंबांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्यांचे तर आभारच मानत आहे. परंतु विशेष करून आपण पहिलं कुटुंब बघितलं तर तेल पाणी याच्यावरती त्यांचा विश्वास जास्त होता. आणि मग आपली स्थानिक मंडळी जी आहे त्यांना ते जास्त प्राधान्य न देता इतर मंडळांना प्राधान्य देत आहेत. काय आपली परिस्थिती तशी आहे का? दुसरं कुटुंब आपण बघितलं की फार बिझी, आपलं ऑनलाईनसुद्धा चर्च सुरू झालेलं आहे, परंतु काही लोक जे आहेत की एका बाजूला आपली भक्ती चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला घरातला जे मनुष्य आहेत तो कामाला जात आहे, स्त्री आहे, तिचा स्वयंपाक चालू आहे आणि संदेश मात्र मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती चालूच राहत आहे, कोणी ऐकत नाही. काय तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात का? तिसरी पण आपण एक फॅमिली पाहिली की तरुण जे आहेत आज वेगवेगळ्या गोष्टींकडे आकर्षित केले जात आहेत. त्यांना वेगवेगळ्या गाण्यांमधून असं वाटतं आणि मोठमोठे जे दुसरे प्रचारक आहेत की त्यांच्या सामर्थ्याने सर्व काही शक्य आहे असं वाटत आहे. परंतु प्रियानो, ते नंतर कुठे जोडले जात आहेत त्यांच्या आईवडिलांना सुद्धा समजत नाही. आईवडील मात्र देवाच्या सान्निध्यामध्ये आहेत. काय आपल्या घरामधली परिस्थितीसुद्धा तशी आहे का? आणि चौथी फॅमिली आपण बघितली की फार आशीर्वादित, की ते देवाशी जोडले गेलेले आहेत, ते कनेक्टेड आहेत आणि त्यांच्या परिस्थितीमध्ये ह्या काळामधला जो कोविड किंवा करोना हा देखील त्यांच्या घरामध्ये हा व्हायरस येऊन गेला, परंतु एकालाही त्याने स्पर्श केला नाही. देवबापाने त्यांना सुरक्षित ठेवलं. का? तर ते खरंच कनेक्टेड होते म्हणून. प्रभूची स्तुती असो प्रियानो.
अशी जर आपली कुटुंबाची स्थिती असेल तर प्रेज द लॉर्ड, देवाला धन्यवाद असो. परंतु यापैकी आपलं अंतःकरण, आपलं कुटुंब आपण पडताळून पाहूया की खरंच आपण कनेक्टेड आहोत का, आपण जोडलेले आहोत का, देवाबाबरोबर जोडलेले आहोत का, त्याच्या वचनाशी आपण जोडलेले आहोत का. मी आभार मानत आहे की तुम्हाला हा वेळ तुम्ही दिलात आणि तुम्ही हा कार्यक्रम पाहिलेला आहे. माझा विश्वास आहे यामधून आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि नवीन वर्षाचं आपलं जे थीम आहे ते म्हणजे इंग्लिशमध्ये आपण तेच म्हणत आहोत, आर यू कनेक्टेड. काय तुम्ही जोडलेले आहात का, प्रभूबरोबर जोडलेले आहात का, आणखीन कुठं जोडलेले आहात. आणखीन कुठं जोडलेले असताल तर आजच सावध व्हा तुम्ही. मी या सर्व कुटुंबियांचे आभार मानत आहे. पहिलं कुटुंब जे होतं ते आंग्रे कुटुंब होतं, दुसरं कुटुंब कसोटे, तिसरं कुटुंब होतं लोंढे फॅमिली, चौथं कुटुंब होतं विजय कांबळे यांचे कुटुंब होतं. आणि पाहुणे कलाकार म्हणून आपल्यामध्ये अलाहाबाद बायबल सेमिनरीवरून प्रोफेसर सॅम्युअल मकासरे यांनी देखील आपली उपस्थिती लावली. मी त्यांचे देखील आभार मानत आहे. देवबापाचे आपण आभार मानूया प्रियानो आजच्या ह्या कार्यक्रमासाठी. आणि माझा विश्वास आहे की आपण सर्वजण त्याचा आनंद घेतलेला आहे आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देणार आहोत. मनुष्याचं नाही परंतु देवबापाचं गौरव प्रियानो आपण सर्वजण करूया. या आपण प्रियानो यावेळेला प्रार्थना करूया. राजांच्या राजा, थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या सुंदरशा कार्यक्रमासाठी. विशेष करून प्रभू परमेश्वर, जे महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला यामधून शिकायच्या आहेत ती म्हणजे खरोखर आम्ही तुझ्याबरोबर, आपल्या देवबापाबरोबर जोडले गेलेले आहोत का, आणि जर नाही तर खरोखर आमचं अंतःकरण, आमचं कुटुंब आम्हाला पडताळून पाहण्यास प्रभू तू सहाय्य कर. आणि जे जोडलेले आहेत त्यांच्या जीवनासाठी आभार मानत आहोत. त्यांच्याद्वारे प्रभू तुझं कार्य, तुझ्या राज्याची वाढ प्रभू अधिक प्रभावीरितीने तू करून घे. आणि ज्या ज्या प्रियजनांनी या कार्यक्रमाशी जे जोडलेले गेलेले आहेत आज त्यांच्यावर देखील प्रभू आम्ही तुझी विशेष कृपा मागत आहोत. त्यांना देखील तू सहाय्य कर. हा नाताळ आणि येणारं वर्ष देखील प्रभू सर्वांसाठी तुझ्या कृपेमध्ये असू दे. सर्व भयापासून, सर्व वाईट प्रादुर्भावापासून, वाईट लोकांपासून आणि वाईट परिस्थितीपासून प्रभू प्रत्येकाचं तू रक्षण करत आहेस. आणि इथून पुढच्या नवीन वर्षामध्ये देखील तू करशील आमचा विश्वास आहे. ये प्रभू परमेश्वरा, ज्या ज्या प्रियजनांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्या कुटुंबियांवरती देखील प्रभू तुझी विशेष कृपा आभार मानत आहोत. आणि विश्वास आहे की प्रभू या सर्व कार्यक्रमामधून तुझा आणि तुझं गौरव तू करून घेतलेला आहे. यावेळेला प्रभू परमेश्वरा मी तुझे आभार मानत आहे पाळकीनबाईंसाठी. त्याच रीतीने प्रार्थेन आणि अभिज्ञ यांचं देखील तांत्रिक सहाय्य जे आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे, हे सर्व करण्यासाठी त्यांना सहाय्य केलेलं आहेस म्हणून तुझे आभार मानत आहोत. ज्या ज्या प्रियजनांनी या कार्यक्रमासाठी प्रार्थना केली प्रभू त्यांच्यावर देखील तुझा विपुल दयेचा कृपेचा आशीर्वाद असू दे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. ये प्रभू तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून प्रभू तू करून घे. लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियाने गोड नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया प्रियानो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्मेची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर, ज्यांनी कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला आणि जे पाहतील अशा सर्वांवर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूची स्तुती असो. माझा विश्वास आहे पुन्हा एकदा कार्यक्रम आवडला आहे. पुढच्या आपण भक्तीमध्ये प्रियानो, उद्याच आपली नाताळाची जी भक्ती आहे सकाळी 10 वाजता प्रियानो चर्चमध्ये सुद्धा राहणार आहे. आणि त्याच रीतीने यूट्यूबवरती ऑनलाईन देखील प्रियानो आपण राहणार आहोत. आणि जर नाहीच तर प्रियानो गुगल मीटवरती आपण सर्वजण भेटूया. परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद दो. हॅपी क्रिसमस सगळ्यांना. आभार. धन्यवाद.